पेन्शन आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाची, पेन्शन आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाची. घेतल्याशिवाय राहत नाही. नमस्कार, आज की बड़ी खबर की ओर चलते हैं। इससे पहले अगर आपने अभी तक भी हमारे इस वीडियो पर एक छोटा सा प्यारा सा लाइक नहीं किया तो लाइक कर दीजिए और चैनल को भी फ्री में सब्सक्राइब कर लीजिए ताकि आगे भी आपको हर लेटेस्ट से लेटेस्ट बड़ी खबर से रूबरू करवा सकते हैं और इसको अधिक से अधिक लोगों तक शेयर करें ताकि उन्हें भी इस बड़ी खबर की जानकारी मिल सके। मला यासाठी माझी विनंती आहे, तुम्ही एकदा हे ठरवा, हा निकाल हे कोण करू शकतं? काँग्रेस प्रणित काँग्रेसचे राज्य होते त्या ठिकाणी लागू झालेला, दुसऱ्या राज्यामध्ये यांनी काही केलेलं नाही हेही आपल्याला माहित आहे आणि यासाठी आपल्याला विनंती आहे, मी पाठीमागे आहोत. उद्या हा प्रश्न सभागृहामध्ये पहिल्यांदाच सुरुवात झाल्याबरोबर तुमचा प्रश्न आम्ही मांडणार आहोत. परंतु प्रश्न मांडणं आणि प्रश्न सुटणं, कारण सगळे फोडू नेले ना आमचे, आमच्या भागात काय आता तिकडे म्हणून तुमच्याच भरोशावर राहणार. मायला 100 कौरवाची फौज होऊ दे तिकडे, जाऊ 5 पांडवाचे साथीदार व्हा, यांना जिंकल्याशिवाय आम्ही राहतो. आम्ही ठरवलं तर ज्याच्या मागे आहे भीती काय येतात ते सगळं फार, पण चोर मात्र इमानदार व्हायला लागले आणि इमानदाराला चोर ठरवत आहे. पण एक म्हणणार ना, राज्यसभा में न्याय न होगा, सच्चे को फांसी होगी, झूठा मौज उठाएगा. तिजोरीच्या चाब्या देऊन टाकले त्याच्याकडे. हे वस्तुस्थिती आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या लढाईला आम्ही तिघेही शेवटपर्यंत इथे शब्द देतोय. ही लढाई आणि तुम्हाला यश मिळत नाही तोपर्यंत तुमच्या पाठीमागे खंबीरपणे आणि ताकदीने उभं राहू, हा वचन देतो, शब्द देतो. आणि नाही तर आमच्यासाठी एकही मत मागू नका आणि आम्हाला भेटल तिथे आम्हाला ज्या विचारा. आम्ही काय खोटे नाही, मला गोड्या बिड्या मारा म्हणणार आहे. मागच्या वेळेस केलं ना दिल्ली शहराने, आम्ही जे बोलू ते करू. यासाठी तुम्हाला मी विश्वास देण्यासाठी आलोय की या लढाईमध्ये सोबत आहोत. खानेकरजी